कहाणी महाविष्णूची. काशी नगरात एक ब्राह्मण विष्णू भेटावेत म्हणून तप करत होता. एक कपोत विष्णूला ही गोष्ट सांगतो. त्या तपाचं फळ देण्यासाठी विष्णू त्या ब्राह्मणाला दर्शन देतात. राज्य संपत्ती यापैकी काही न मागता ब्राह्मण विष्णूचे अखंड सानिध्य मागतो. व्रताचे स्वरूप: स्नान संध्या करून वनातून फळे आणावीत, त्याचे 5 वाटे करावेत. एक देवाला, एक ब्राह्मणाला, अतिथीला, गाईला देऊन उरलेला वाटा स्वतः खावा, असे आयुष्यभर करावे. फलश्रुती: या व्रताने सर्व पापांचा नाश होऊन विष्णू लोक प्राप्त होतो. कहाणीतील अर्थ: या कहाणीत सुवर्णाचा वड, भद्रकाली गंगा, 52 आड, 9 नाडी असे काशी नगराचे वर्णन केले आहे. गंगा, अन्नपूर्णा आणि शंकर यांच्या वास्तव्यामुळे काशी पवित्र मानली जाते. वरील वर्णन मानवी देहाचे असावे असे वाटते. मनुष्य शरीरातील 7 चक्रे, नाड्या यांद्वारे अशक्य गोष्टी प्राप्त करू शकतो. मनुष्य जन्म दुर्लभ मानला गेला आहे. मनोभावे उपासना केली तर मनुष्य जन्मात ईश्वर प्राप्ती होते. उपासना कशी असावी याचे वर्णन कहाणीत भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणी चालतोस, मुखी वदतोस असे केले आहे. जडी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त देव दिसतो असा ध्यास घेतला तर देव भेटतो. देव ही संकल्पना समजून घ्यायला हवी. सर्व जग सुंदर आणि पवित्र वाटणे म्हणजे सर्वत्र देवाचे अस्तित्व मानणे. सामान्य माणूस असे म्हणतो, पण तसे वागत मात्र नाही. ब्राह्मणच का? ब्रह्म जाणून घेणे हा ज्याच्या आयुष्याचा हेतू आहे तो ब्राह्मण. जन्मानुसार जात चिकटवली जात नव्हती. जन्माला आल्यावर माणूस काम करेल त्यानुसार त्याला ओळख मिळत असे. स्वतःला आवडेल येईल ते काम माणूस करत असे. कहाणीतील ब्राह्मण जंगलात जाऊन रोज फळे आणत असे आणि सर्वांबरोबर खात असे. याचाच अर्थ यमनियम पाळत असे. विष्णुलोक प्राप्ती ही सिद्ध अवस्था आहे. त्यासाठी यमनियम पाळणे आवश्यक आहे. सर्व कहाण्यांचा उद्देश आयुष्य सुखकर व्हावे आणि आत्मिक प्रगती व्हावी हा आहे. सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे यम, शौच, संतोष, तप, स्वाध्याय व ईश्वर प्रणिधान असे नियम आहेत. प्रत्येक स्तोत्राच्या फलश्रुतीत विद्यार्थ्यांना विद्या मिळेल, धन हवे असेल तर धन मिळेल, पुत्र हवा असेल तर पुत्र मिळेल, मोक्ष हवा असेल तर मोक्ष मिळेल असे लिहिलेले असते. काय हवंय ते ठरवलं, तो ध्यास घेऊन प्रयत्न केले तर ती गोष्ट मिळते. प्रत्येकाने निष्काम कर्म करावे असे सांगितले गेले नाही. ब्राह्मणाने स्वसंरक्षणासाठी जंगलात कुऱ्हाड नेली. प्राणी मारायला अथवा झाडे तोडायला नाही. जे सिद्ध असतात त्यांच्या खाण्यात आसक्ती नसते. ज्यात कोणाची आसक्ती नसते अशा अन्नाचे ते सेवन करतात. देणाऱ्याची त्या वस्तूत आसक्ती राहू नये हा दान आणि भिक्षा या शब्दाचा अर्थ आहे. इच्छा आणि हक्क उरला तर त्याचे देणाऱ्याला पुण्य मिळत नाही आणि घेणाऱ्याला ते लाभत नाही. लोक म्हणतात, मी दिलं त्याने वापरलंही नाही. दिल्यावर त्याची स्मृती राहू नये. ज्यात कोणाची इच्छा उरत नाही असे अन्न खाणे हे व्रत किंवा तप आहे. म्हणून गाय, अतिथी, देव, ब्राह्मण अशा सर्वांना देऊन मग उरलेले अन्न खाणे ही संन्यस्त वृत्ती आहे. उपासना करताना त्याची पद्धत आणि अर्थ समजून घेतला तर त्याचे फळ मिळते. सामान्य माणसाला खूप नियम पाळणे शक्य नसते. संसारी माणसाने यातील शक्य आहे तितके नियम पाळावेत. उदाहरणार्थ, अपरिग्रह म्हणजे संग्रह करू नये. संसारी माणसाला थोडा तरी संग्रह करणे क्रमप्राप्त असले तरी संग्रहाचा अतिरेक टाळावा. अहिंसा म्हणजे काया वाचा मनाने कोणाला दुखवू नये. मुलांना वळण लावावे म्हणून वरकरणी थोडे रागावणे आवश्यक आहे. ते आवश्यक तेव्हाच रागवावे आणि तेव्हा मनातून चिडू नये. संसारी माणसाने अतिरेक टाळून यमनियम पाळले तरी त्याला योग साधता येतो. संसारात राहून कर्तव्य पार पाडूनही आत्मउन्नती साधता येते.
यमनियम म्हणजे माणसाचे मन आणि शरीर उत्तम राहावे म्हणून कराव्यात अशा गोष्टी आहेत. त्या पद्धतीत जगता आले तर आयुष्य सुखद जाते. या कहाण्या यमनियम सांगतात. कोणतीही गोष्ट सातत्याने केली तर ती अंगी बाणवली जाते, म्हणून 100 दिवस ती केली जावी, जेणेकरून त्याची सवय लागेल. या हेतूने त्याला नेमाचे स्वरूप दिले गेले. हे करताना त्यात व्यवहार आणि सामाजिक बांधिलकीही जपली जावी. या पद्धतीने या गोष्टी रचल्या गेल्या. काही गोष्टींचे आकलन लगेच होत नाही, त्याचा उपयोग कळून येत नाही, म्हणून त्या निरर्थक नाहीत. झाड लावल्यावर त्याची फळे मिळायला वेळ लागतो, तोपर्यंत धीर धरावा लागतो. आपण लावलेल्या झाडाची फळे आपण खाऊ असेही नाही. झाडाने फळे दिली नाही तरी सावली नक्की देईल. पूर्वी घरे आणि मनेही विशाल होती, म्हणून तेव्हा गाय पाळत असत. दूध देत नसेल तरी तीही रक्षण आणि सोबत करते. दुसऱ्या माणसाला आपली अडचण परिस्थिती सांगावी, एकमेकांना मदत करावी, क्षमा मागावी आणि दुसऱ्याला माफ करावे. झाडांची निगा राखावी, प्राण्यांना खाऊ घालावे, अशा अनेक गोष्टी व्रत, नेम, प्रथा म्हणून सांगितल्या गेल्या. यात सर्वांगीण विचार आहे. आत्मा, शरीर, परिसर या सर्वांची जपणूक आहे. म्हणूनच या कहाण्या पिढ्यानपिढ्या कर्णोपकर्णी आज तागायत टिकून राहिल्या. याचे मूल्य जपायला हवे. ही आपली संस्कृती समजून घ्यायला हवी.